कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जे अद्विकचं आणि त्याच्या बाबाचं जे कबड आहे तर ते थोडं थोडं नाही फारच अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि ते मला ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं. आता मी कितीही ऑर्गनाईज केलं तरी पण ते खराब होतच होतं. त्याच्यामुळं मी त्याच्यासाठी मस्त असे ऑर्गनायझर बोलावलेले आहे आणि किंमत म्हणाल तर खूप जास्त स्वस्त आहे. कारण हे मी मिशोवरून बोलावलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे दिसत आहे तुम्हाला तर हे मी 6च्या सेटमध्ये आहे ते. आणि इथून ट्रान्सपरंट असल्यामुळं सगळे जे काही कपडे आपण याच्यामध्ये ठेवतो तर ते सर्व व्यवस्थित दिसतात आणि त्याच्या झिप वगैरे जे आहे तर त्या पण खूप छान आहे आणि पैशाच्या मानाने क्वालिटी खरंच छान आहे. आता खूप जास्त रफ जर क्वालिटी आपल्याला रफ आणि टफ लागत असेल तर पैसेही थोडे जास्त पे करावे लागतात. बट हे कमी पैशामध्ये जर आपण हँडल विथ केअर असं जर केलं तर छान आहे ऑर्गनायझर. दुसरं ऑर्गनायझर म्हणजे हे ज्याच्यामध्ये आपण टी शर्ट्स वगैरे ठेवू शकतो किंवा शर्ट पॅन्ट या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि हे 4च्या सेटमध्ये मला मिळालेले आहे. त्यानंतरचं जे ऑर्गनायझर आहे तर हे ब्ल्यू कलरचं ऑर्गनायझर आहे आणि याची जी लेंथ आहे हे बरीच मोठी आहे. याच्यामध्ये आपण जे काही ब्लँकेट्स वगैरे आहे किंवा बेडशीट वगैरे आहे, आपले स्वेटर्स, तर या सर्व गोष्टी याच्यामध्ये ठेवू शकतो आणि इथून ट्रान्सपरंट असल्यामुळं तर हे आपल्याला दिसतात सुद्धा आपण काय याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि मला हे 3च्या सेटमध्ये मिळालेलं आहे आणि खूप छान मस्त क्वालिटी आहे आणि सगळ्या याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शेअर करते. तुम्हालाही माझ्यासारखा कबड ऑर्गनाईज केल्यानंतर पुन्हा पुन्हा ते ऑर्गनाईज करावं लागत असेल आणि स्वस्तात मस्त असे ऑर्गनायझर हवे असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्की बाय करू शकता. खरंच खूप छान मस्त क्वालिटी आहे. आणि त्यानंतरचं जे ऑर्गनायझर आहे तर हे साडी ऑर्गनायझरच्या बॅग्स आहे. तर या मी बोलावलेल्या आहे फ्लिपकार्टवरून आणि जास्त काही नाही रिजनेबल रेटमध्येच आहे आणि खरंच खूप मस्त क्वालिटी आहे. आणि या कॉटनच्या असल्यामुळं आणि याच्यामध्ये अशी नेट दिलेली आहे ज्याच्यामधून आपण कोणत्या साड्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहे तर त्या इझिली दिसतात सुद्धा. आणि स्पेशली ज्या काठपदरच्या साड्या असतात, ट्रॅडिशनल साड्या असतात तर त्या आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. त्यामुळे त्या साड्या पण छान राहतात आणि त्याच्यावरती धूळसुद्धा बसत नाही आणि एवढ्या महागड्या साड्या आपल्याला व्यवस्थितसुद्धा ठेवता येतात. त्यानंतरचं जे ऑर्गनायझर आहे तर हे सॉक्स किंवा आपण याच्यामध्ये रुमाल किंवा याच्यामध्ये मुलांच्या लहान मुलांच्या पॅन्टीज कीज अशा बऱ्याच गोष्टी आपण ऑर्गनाईज करू शकतो. आणि तुम्हाला वाटेल तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीसाठी पण हे ऑर्गनायझर यूज करू शकता. क्वालिटी म्हणाल तर छान आहे आणि हे प्रोडक्टसुद्धा मी मिशोवरून बोलावलेलं आहे आणि हे प्रोडक्टसुद्धा मी मिशोवरूनच बोलावलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की बाय करू शकता. आता माझ्या कबडची अवस्था बघा किती खराब झालेली आहे आणि आता मला हे सगळं ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे. आपलं कपड्यांचं कबड नेहमी खराब होते. याचा मीनिंग असा नाही की ते ऑर्गनाईज कसं करायचं हे आपल्याला माहितीच नाही आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कमी जागेमध्ये गरजेपेक्षा जास्त कपडे आपण कोंबत जातो. आणि अशा कंडिशनमध्ये आपण कितीही ऑर्गनायझर यूज केले, कितीही फोल्डर यूज केले, बॉक्सेस यूज केले, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आपलं कबड नेहमीच फुल भरलेलं आणि अनऑर्गनाइज वाटेल. आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक 80% कपडे यूज करत नाही आणि त्यामधले 20% कपडेच नेहमी यूज करत असतात. पण तरीही जास्तीत जास्त लोक म्हणजेच आपण काय करतो त्या 20% कपड्यांना प्रायोरिटी देण्याच्या ऐवजी जे 80% कपडे असतात जे आपण यूज करत नाही त्यांना जास्त प्रायोरिटी देतो आणि त्यांना जास्त स्पेस देतो. आणि हेच कारण आहे की आपलं जे कबड आहे ते नेहमी ओव्हरफ्लो करत असते आणि तरीसुद्धा आपल्याला असं वाटत असतं की माझ्याजवळ घालण्यासाठी काहीच कपडे नाही. आता हे असं का होतं याचं कारण आहे आपली वाढलेली फॅशन आणि फॅशन आपल्याला असं फील करवते की आपल्याला नेहमीच नवे कपडे पाहिजे. आता तर ट्रेंड्स एवढ्या जास्त बदलतात की जे कपडे आपण आज विकत घेतले थोड्या मंथ नंतरच ते जे कपडे आहे तर त्याचं फॅशन गेलेली असते. काही डेज नंतरच आउटडेटेड वाटायला लागते. आपले कपडे खराब होत नाही, फिटिंग पण चांगलीच असते, तरी पण आपण त्याला घालणं सोडून देतो आणि हेच अनयूज कपडे वर्षानुवर्ष कपाटात पडले राहते आणि आपल्या कबडमधली जी जागा आहे ती ऑक्युपाय करत राहते आणि नंतर घालू करून आपण ते तसेच राहू देतो आणि नंतरसुद्धा आपण ते कधीच घालत नाही. जर तुम्हाला पण नेहमी शॉपिंग करायची सवय असेल आणि तुम्हाला यामधून बाहेर पडायचं असेल, तुमच्यासोबत काही युजफुल अशा टिप्स आणि हॅबिट शेअर करणार आहे ज्या तुम्हालाही आणि मलाही नक्की उपयोगात येतील.
सगळ्यात पहिले तर आपला जो मोबाईल असतो तर त्याच्यामधले जे सगळे शॉपिंगचे ॲप्स असतात तर त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते आपण बंद केले पाहिजे. तेव्हाच आपण ओपन करायचं जेव्हा आपल्याला खरंच कपड्यांची गरज असते किंवा खरंच काही मागवायचं असतं ज्याची खूप जास्त नीड असते, तेव्हाच ते ओपन करायचं. टाईमपास करण्यासाठी बिलकुल जे शॉपिंगचे ॲप आहेत तर ते ओपन करायचे नाही. त्यानंतरची हॅबिट ती म्हणजे आजच्या या बदलत्या लाईफस्टाईलमुळे लोक कपड्याची फ्रिक्वेन्सी रिपीट करत नाही, रिपीट करायलाच बघत नाही. जर कोणता ड्रेस तुम्हाला चांगल्या प्रकारे होत आहे, कम्फर्टेबल आहे आणि तुम्हाला छान दिसत असेल तर त्याला नक्कीच रिपीट करायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ट्राय करा की जेवढं होत असेल तेवढं आपल्या कपड्यांना रिपीट करा. जर मी माझं एक्झाम्पल दिलं तर जे माझे आवडणारे कम्फर्टेबल कपडे आहेत ते मी नेहमी यूज करते. त्यानंतरची हॅबिट म्हणजे जी आपल्याला असलीच पाहिजे. गरजेपुरतेच कपडे जर आपल्या कपाटात असेल तर ते आपल्या जीवनाला सोपी बनवतात. खूप जर कपडे असतील तर आपली डिसिजन घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते. आपल्याला प्रश्न पडतो की कोणते कपडे घालायचे. त्यानंतरची हॅबिट म्हणजे कधी-कधी काय होतं की असंच जायचं म्हणून आपण मॉलमध्ये जातो, टाईमपास करायसाठी म्हणून की जस्ट आपण जाऊन बघून येऊया. ते अव्हॉइड करायचं. कारण जास्तीत जास्त अनप्लॅन्ड शॉपिंग होते. बस बघायला जायचं म्हणून निघतो आणि तीच जास्त शॉपिंग होऊन जाते. आताच गुढीपाडवा झाला आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि ती म्हण आहे ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब. असंच काहीतरी आजपासून एक रूल बनवा. पुढच्या 3 ते 6 महिने कोणतेच नवीन कपडे घेणार नाही. हे रिझोल्यूशन बनवा आणि हे रिझोल्यूशन ना फक्त तुमचे पैसे वाचवणार नाही तर तुमचं कबड पण खाली करणार. तुमचे जुने कपडे यूज होणार आणि जेव्हा आपण खूप दिवस थांबून नंतर शॉपिंग करतो तर तो जो आनंद असतो तो वेगळाच असतो. चला मी आता तुम्हाला कबड कसं ऑर्गनाईज केलं तर ते दाखवते. सगळ्यात पहिले तर याच्या खाली मी छान अशा मॅट टाकून घेतल्या जेणेकरून एक छान लूक येईल आणि आपल्याला पेपर नेहमी चेंज करायची गरजसुद्धा पडणार नाही. कॉर्नरमध्ये एक पेन ठेवला आणि एका या ऑर्गनायझरमध्ये सगळे शर्ट्स ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये मी ज्या नॅफ्थलिन बॉल्स डांबराच्या गोळ्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहे जेणेकरून छान असा सेंट सगळीकडे लागणार आणि जो काही स्मेल असतो खराब तर तो येणार नाही. असं दोन्ही ऑर्गनायझरमध्ये छान डांबराच्या गोळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि एका याच्यामध्ये यांच्या सगळ्या ज्या टी-शर्ट्स आहेत तर त्या ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहे. आता या साईडच्या 2 ऑर्गनायझरमध्ये काय केलं की खालच्या साईडला मी माझे जे सगळे डेली यूजचे कपडे आहे तर ते ठेवले आणि हे जे मी आता तुम्हाला ओपन करून दाखवलं तर याच्यामध्ये मी यांचे सगळे जे जीन्स आहे, पॅन्ट आहे तर ते सगळं मी याच्यामध्ये ठेवले आणि हे दोन्ही ऑर्गनायझर एकावरती एक ठेवलेले आहे आणि त्यांची जे झीप आहे तर ते समोरच्या डायरेक्शनने ठेवली म्हणजे इझिली आपण त्याला काढू पण शकतो आणि व्यवस्थित ते झीप लावू पण शकतो. सेकंडच्या कप्प्यामध्ये मी यांचे जे सगळे ट्रॅडिशनल कपडे आहे एका ऑर्गनायझरमध्ये ते ठेवले आणि एका ऑर्गनायझरमध्ये अद्विकचे सगळे कपडे ठेवलेले आहे. मागच्या साईडला मी त्याचे जे ट्रॅडिशनल कपडे आहेत ते ठेवलेले आहे आणि समोरच्या साईडला ज्या सगळे त्याचे टी-शर्ट्स, पॅन्ट्स आहे, जीन्स आहे तर ते सर्व मी ठेवलेलं आहे. कारण मुलांचे कपडे छोटे असतात त्याच्यामुळे या ऑर्गनायझरमध्ये मागच्या साईडला जागा शिल्लक राहत होती. त्याच्यामुळे मी मागच्या साईडला त्याचे ट्रॅडिशनल कपडे ठेवले कारण ते नेहमी यूज होत नाही. आणि हे जे स्मॉल ऑर्गनायझर होते प्लास्टिकचे तर याच्यामध्ये मी रुमाल, त्याच्यानंतर अद्विकचे सॉक्स, त्याच्या पॅन्टीज हे सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे. आणि हे एक ऑर्गनायझर होतं माझ्याकडे तर याच्यामध्ये मी त्याचे जे डेलीचे कपडे आहेत तर ते अरेंज करून ठेवले. सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये यामध्ये मी बेडशीट ठेवल्या आणि हे जे ऑर्गनायझर आहे याच्यामध्ये टॉवेल्स रेग्युलरचे आणि नॅपकिन्स ठेवलेले आहे आणि हे मोठं जे ऑर्गनायझर आहे याच्यामध्ये मी सगळे जे सोफ्यावरचे कवर्स आहे, पिलो कवर्स आहे तर टेबलवरती टाकायचे टेबल रनर तर हे सगळं ठेवलेलं आहे आणि खालीसुद्धा छान मॅट टाकून घेतलेली आहे आणि छोटीशी जागा एका प्रेसला दिलेली आहे. आता या ठिकाणी 2 ड्रॉवर्स आहेत तर फर्स्ट ड्रॉवरमध्ये मी खाली छान मॅट टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हे कुठेही बाहेर गेले तर त्यांची ट्रॅव्हलिंग किट ठेवलेली आहे आणि साईडला अद्विकचा आणि त्यांचा बेल्ट ठेवलेला आहे. सोबतच जे नॅफ्थलिन बॉल्सचं पॅकेट आहे तर ते सुद्धा ठेवलेलं आहे आणि या ऑर्गनायझर्समध्ये एकामध्ये सगळ्या ज्या कीज असतात, यांचा छोटूसा जो परफ्यूम आहे, वॉचेस आहे, त्याच्यानंतर जे आपल्याकडे चिल्लर पैसे असतात तर ते सगळे पैसे आणि ATMs वगैरे यांचं जे टाय असतात तर टाय, मास्क
तर या सगळ्या गोष्टी मी या 2 ऑर्गनायझरमध्ये छान ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे आणि थोडी जागा त्याच्यामध्ये शिल्लकसुद्धा आहे. आणि सेकंड ड्रॉवरमध्ये इथे पण छान अशी मॅट टाकून घेतलेली आहे आणि हे जे ऑर्गनायझर आहे याच्यामध्ये सगळे आम्ही बिल्स वगैरे जे आहे तर ते ठेवत असतो. जसं मी तुम्हाला दाखवलं की सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये जे एक ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये मी सगळे जे टॉवेल्स वगैरे आहे, नॅपकिन्स वगैरे आहे तर ते ठेवलेले आहे. तर वरच्या साईडला मी आमच्या रेग्युलर जे यूज होणारे टॉवेल्स आहे तिघांचे तर ते ठेवते आणि खालच्या साईडला जे आम्ही कुठं बाहेर जायचं असेल तर ते टॉवेल्स ठेवते. आणि सगळे जे डेली यूजचे नॅपकिन्स असतात, जे आपल्याला डेलीसाठी लागतात, तर ते सगळे नॅपकिन्स मी साईडला ठेवलेले आहे. असं ऑर्गनाईज करून ठेवल्यामुळं कमी जागेमध्ये माझे खूप छान मस्त कपडे बसले आणि कबर्ड पण छान दिसत होतं. आणि इथे ट्रान्सपरंट असल्यामुळं किती नॅपकिन्स आहे, इझिली आपल्याला कोणता नॅपकिन्स यूज करायचा आहे तर तो आपण इझिली काढून यूज करू शकतो. आणि हे सुरुवातीला मी ऑर्गनायझर तुम्हाला दाखवलेल्या होत्या, या बॅग्स दाखवलेल्या होत्या. तर या कॉटनच्या बॅग्स आहे आणि याच्यामध्ये आपण जनरली ज्या ट्रॅडिशनल साड्या आहे तर त्या ठेवू शकतो, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर बघा, मी तुम्हाला काही 2-3 साड्या मी ठेवून दाखवलेल्या आहे. तर असं ट्रान्सपरंट असल्यामुळं आपल्याला छान दिसतं आणि आपल्या ज्या साड्या आहे तर त्यासुद्धा याच्यामध्ये खूप छान राहतात. आणि या सगळ्या बॅग्स आपण एका ऑर्गनायझरमध्ये सुद्धा अरेंज करून ठेवू शकतो. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती छान मस्त याच्यामध्ये साड्या राहतात. साड्यांची घडीसुद्धा मोडत नाही आणि शिवाय आपण याच्यामध्ये बरीच जागा असल्यामुळं ब्लाऊजसुद्धा ठेवू शकतो. सगळ्या ऑर्गनायझरच्या ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. तुम्हाला जर हव्या असेल तर तुम्ही नक्की बाय करू शकता आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कबर्डला छान मस्त ऑर्गनाईज करू शकता. इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो टेक केअर फ्रेंड्स. भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.